नमस्कार, कर्नाळ हस्तकच्या बातमीपत्रात आपलं हार्दिक स्वागत। आता नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर। शेतकरी कामगार पक्षाची आमदार चषक दहीहंडी पोलिसांनी फोडली। या दैनिक रामप्रहर मधील धादांत खोट्या बातमीचा नागरिकांनी केला निषेध। कोयना क्षत्रिय मराठा सेवा संघ धरणा कॅम्प यांच्या वतीने महिलांसाठी आयोजित मंगळागौर कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद। पनवेल रेल्वे स्टेशन पासून शेअर रिक्षा चालू करण्याची प्रवाशांची मागणी आरटीओने केली मान्य। कर्नाळ नागरी सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष सुभाष देशपांडे यांना 61व्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा। आणि सागरी सुरक्षेच्या नावाखाली उरण येथील घरांना खाली करण्याचे सरकारी आदेश रद्द करावेत या मागणीसाठी आमदार विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय निषेध मोर्चा। पनवेल रेल्वे स्टेशन परिसरातील रिक्षा चालकांच्या मनमानी विरुद्ध व अवास्तव भाडे विरुद्ध अनेक वेळा प्रवाशांनी आरटीओकडे तक्रारी केल्या होत्या। रिक्षा चालकांच्या मनमानीला आता आरटीओ विभागाच्या अधिकाऱ्यांनी चाप लावला असून रिक्षा चालकांना नियमांचे पालन करून प्रवास भाडे आकारण्याचे आदेश दिले आहेत। त्यामुळे प्रवाशांकडून या कार्यवाहीचे स्वागत होत आहे। रिक्षा चालकाकडून रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून दरपत्रकापेक्षा जास्त प्रवास भाडे आकारले जात आहे। तसेच रिक्षा चालक अरेरावीच्या भाषेत बोलत असल्याच्या तक्रारी अनेक वेळा प्रवाशांनी वाहतूक विभागाला केली होती। तसेच अनेक वेळा याविरुद्ध आंदोलनही केले होते। त्यानुसार काही रिक्षा चालक दरपत्रकानुसार भाडे घेत आहेत, परंतु अजूनही काही रिक्षा चालक मनमानी करीत अवास्तव भाडे प्रवाशांकडून आकारत आहेत। पनवेल हे रेल्वे स्टेशन परिसरातील रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सर्वात जास्त अतिरिक्त भाडे आकारण्याचा त्रास सहन करावा लागत आहे। रेल्वे स्टेशन परिसरातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे म्हणणे आहे की या परिसरातील रिक्षा चालक लांबचा प्रवासाचे भाडे घेतात किंवा मीटरप्रमाणे रिक्षा चालवतात व इच्छित स्थळी पोहोचल्यानंतर जास्त प्रवास भाडे घेतात। त्यामुळे प्रवाशांनी रिक्षा चालकांच्या नेहमीच होणाऱ्या मनमानी विरुद्ध वाहतूक विभागाकडे तक्रार केली होती व शेअर रिक्षाप्रमाणे प्रवास भाडे घ्यावे अशी मागणी केली। प्रवाशांच्या मागणीनुसार पनवेल रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना रांगेमध्ये रिक्षामध्ये प्रवास करण्याची पद्धत सुरू केली। या पद्धतीचा प्रवाशांकडून स्वागत करण्यात आले। सामान्य लोकांना रिक्षा मिळते आता, नाहीतर रिक्षावाले लांबचीच गाडी पकडत होते। मी साईनगरला राहते, तर साईनगरला कोणाच यायला मागत नाही आणि त्याच्यामध्ये खूप पैसे घेतात। म्हणजे जवळजवळ रात्रीची येते ना, कधी कधी मला 11 साडे 11 होतात, तर ते लोक 80-100 रुपये वगैरे सांगतात आणि इथून कोणीच यायला मागत नाही। 50-60 रुपये तरी घेतातच। म्हणजे असं सिंगल सीट जरी असली तरी सुद्धा 50-60 रुपये घेतात। आता पोलिसांनी सर्व सुरळीत केलेलं आहे। समजा लाईनीत सर्व प्रवाशांनी राहायचं किंवा लाईनीत सर्व रिक्षांनी भाडे भरायचे, तर कसं वाटतंय तुम्हाला? बरं आहे, आता मीटर बघू आता किती दिवस चालतात। कारण का कधी कधी काय होतं माहिती, इथे मीटर टाकतात आणि पुढे जाऊन ते लोक म्हणतात की नाही तुम्हाला एवढंच द्यावे लागते। तसेच या विषयावर वाहतूक विभागाचे अधिकारी सोंडे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बातचीत केली। पुढच्या कालावधीमध्ये दर 3 ते 4 मिनिटांनी एक लोक सोडणार आहे। हे पाहता आतापासून शिस्त लावणे, एक रांग असणे आवश्यक आहे। म्हणून आमची पनवेल वाहतूक शाखेने काही योजना कार्यान्वित केली। त्याचा एक भाग आहे की शिस्त असणे, थोडीशी रांगा असणे रिक्षांची आणि प्रवाशांची असणे आवश्यक आहे। त्या दृष्टीने मागच्या महिनाभरापासून करतोय आम्ही प्रयत्न। समाधान वाटतं की बऱ्यापैकी यश मिळते। याच्यामध्ये 2 कारणं आहेत। एक शिस्त पण आहे, त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक प्रवाशावरती एखादा संशय मिळतोय का, भेटतोय का, याच्यावर लक्ष ठेवणे पण जास्त सोयीचं होतं। कोणी बेवारशी बॅग ठेवून जात नाही ना, आणि जे मोटर व्हेकलचे आमचे जे नियम आहेत, जे कायदे आहेत, ते धाब्यावर पण बसून जात नाही, त्याच्यावर देखील आम्हाला बऱ्यापैकी लक्ष ठेवतं। वाहतूक विभागातर्फे करण्यात आलेल्या या कामाचे प्रवाशांकडून स्वागत करण्यात आले असून प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे। या कारवाईमुळे रिक्षा चालकांमध्ये शिस्त दिसून येत आहे। स्वतःची प्रसार माध्यमे असली की आपण काहीही छापले तरी लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात, असा गैरसमज काँग्रेस नेते राम ठाकूर आणि त्यांच्या परिवाराचा झाला असल्याने दैनिक रामप्रहरमधून शेका पक्ष विरोधात खोट्या टेबल न्यूज बनवून छापल्या जात आहेत, परंतु नागरिक त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत। असाच एक प्रकार नवीन पनवेल येथील आमदार चषक दहीहंडी संदर्भात रामप्रहरने केला आहे।
शेका पक्षाने नवीन पनवेल येथे बांधलेली आमदार चषक दहीहंडी पोलिसांनी फोडली असल्याचे खोटे वृत्त रामप्रहारने छापून थोडीशी खळबळ माजविली. परंतु ज्या गोविंदा पथकाने दहीहंडी फोडली त्यांची व उपस्थित गोविंदा पथकांची व नागरिकांची चांगलीच करमणूक झाली. नवीन पनवेल येथे गेली कित्येक वर्ष शेतका पक्षाच्या वतीने दहीहंडी आयोजित करण्यात येत आहे आणि जाहीर केलेली रक्कम गोविंदा पथकांना मिळत असल्याने आमदार चषक दहीहंडीची विश्वासार्हता वाढली आहे. या उलट काँग्रेस नेत्यांच्या दहीहंडी उत्सवात दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकांना जाहीर केलेल्या रकमेपेक्षा खूपच कमी रक्कम मिळत असल्याने यावर्षी गोविंदा पथकाने काँग्रेसच्या दहीहंडीकडे पाठ फिरवल्याने काँग्रेस नेत्यांचा जळफळाट झाला व त्यातूनच रडीचा डाव खेळत आमदार चषक दहीहंडी पोलिसांनी फोडली असे धादांत खोटे वृत्त दैनिक रामप्रहारमध्ये छापून आपल्या हीन प्रवृत्तीचे दर्शन घडविले आहे. आजच आम्ही रामशेठ ठाकूर यांच्या इथे गेलेलो. 3,33,000ची दहीहंडी होती. आम्हाला सांगण्यात आलं प्रथम तुम्ही 7 थर रचून तिथे आमच्या इथे तुम्ही त्या आयोजनामध्ये सहभाग व्हा. तुम्ही तिथे क्वालिफाय झाल्यानंतर आम्ही तुम्हाला 8 साठी संधी देऊ आणि तुम्हाला 1,11,000चं प्राइस देण्यात येईल. 3,33,000 हे सगळं मिळून असं बक्षीस आहे. त्यामुळे 3,33,000 ही पूर्ण बक्षिसाची रक्कम नाहीये. ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालत आलेली रक्कम आहे. त्यानंतर असं झालं की आम्ही 7 थर लावले. आम्हाला त्यांनी 10,000 रुपये दिले. आम्ही नंतर त्यांना 8 साठी बोललो तर ते म्हणाले आम्हाला की आम्ही 10,000 पुन्हा देतो, तुम्ही 8 थर लावा. आणि आमची अशी मोठ्या प्रकारे फसवणूक झालेली आहे आणि आम्ही तिथे हताश होऊन इथे आम्ही पुन्हा आलो आणि इथे आम्हाला न हताश होता आमच्या कार्यकर्त्यांना जोशपूर्ण सहकार्यपूर्ण भावनेत या संस्कार मंडळाने आपल्याला सहकार्य करून आम्ही इथे आमचं यश संपादन केलं, याचा आम्हाला अभिमान वाटतो. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश घडावले यांच्याकडे जाऊन आमच्या प्रतिनिधींनी यासंबंधी वस्तुस्थिती जाणून घेतली असता त्यांनी पोलिसांनी दहीहंडी फोडल्याचा इन्कार करीत दैनिक रामप्रहारमधील वृत्त खोटे असल्याचे सांगितले. बातम्या अजूनही आहेत, परंतु एका अल्पशा विश्रांतीनंतर पाहत रहा कर्नाळा आजतक. Admissions open, limited seats. Please contact Sai Arcade, plot number 184, B306 307 308, Old Panvel, opposite Panvel Bus Depot, adjacent to Lifeline Hospital, Panvel. Telephone numbers 022 64 227735, mobile number 9860 378168. किंग्स इलेक्ट्रॉनिक्स, एक भरोसेमंद नाम. किंग्स इलेक्ट्रॉनिक्स, 23 साल का अटूट विश्वास. किंग्स इलेक्ट्रॉनिक्स आपके दिलों पे छा रहा है. किंग्स इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स की दुनिया का बेताज बादशाह. किंग्स इलेक्ट्रॉनिक्स, एक ऐसा नाम जो खुशियों में आपका साथ देता है, आपकी जरूरतों को पूरा करता है, आपके सपनों को साकारता है. जी हाँ, किंग्स इलेक्ट्रॉनिक्स में आप पाएंगे 3D LED, LCD, प्लाज्मा, म्यूजिक सिस्टम, होम थिएटर, लैपटॉप, डेस्कटॉप, मोबाइल, AC, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर, चिमनी और विविध प्रकार के प्रोडक्ट्स. किंग्स इलेक्ट्रॉनिक्स, एक ऐसा नाम जो आपकी खुशियों में 4 चांद लगाता है. किंग्स इलेक्ट्रॉनिक्स, आपका अपना नाम, जहां आप जी भर के खरीदी कर सकते हैं. किंग्स इलेक्ट्रॉनिक्स, कम दाम, ज्यादा भरोसा.
अधिक जानकारी के लिए हमारे नजदीकी शोरूम में आएं। साड्या, शूटिंग, शर्टिंग, ड्रेस मटेरियल, रेडीमेड गारमेंट मिळण्याचे खात्रीशीर व विश्वसनीय दुकान प्रिन्स क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड। आमचा पत्ता शॉप नंबर 123 प्रभाकर राजे कॉम्प्लेक्स, शिवाजी चौक, पनवेल। पनवेलमधील एक परिपूर्ण रेडीमेड गारमेंट शोरूम रेडियन्स। छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत, तरुणांपासून तरुणींपर्यंत सर्वांसाठी लेटेस्ट जीन्स, टी शर्ट्स, फॅन्सी जीन्स, कॅप्री, 3/4, शॉर्ट कुर्ता, लहान मुलांसाठी फॅन्सी जीन्स, टी शर्ट्स, ब्लेझर्स आणि शेरवानी, लग्न समारंभासाठी सर्वांसाठी खास ड्रेस, नवरदेवासाठी पूर्ण एथनिक वेअर, फेटा, टाय, मुजडी यासहित पूर्ण 3 पीस सूट, जोधपुरी, शेरवानी, सफारी तसेच सर्व प्रकारचे आकर्षक कॅज्युअल आणि फॉर्मल शर्ट्स, टी शर्ट्स, जीन्स आणि ट्राउझर्स आपल्या मनपसंत रेडीमेड कपड्यांसाठी आजच भेट द्या। आमचा पत्ता आहे रेडियन्स, बी समर्थ कृपा, शॉप नंबर 23, शिवाजी रोड, पनवेल। फोन नंबर 27460569। कर्नाळ आसक बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत। लवकरच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे। गणपती सणासाठी खास राज ठाकूर व लारकू दामोदर ठाकूर यांनी गौरी गणपतीची गाणी व रामदास बोटीची कहाणी या पारंपरिक गाण्याच्या कॅसेटची निर्मिती केली आहे। लवकरच गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे। गणपती सणासाठी खास राज ठाकूर व लारकूबाई दामोदर ठाकूर यांनी गौरी गणपतीची गाणी व रामदास बोटीची कहाणी या पारंपरिक गाण्यांच्या कॅसेटची निर्मिती केली आहे। बुधवारी या कॅसेटचा उद्घाटन सोहळा विठ्ठल मंदिर, भेंडखड, उरण येथे आयोजित करण्यात आला होता। या उद्घाटन सोहळ्यासाठी सूर्यकांत ठाकूर, सरपंच प्रियतमा भगत, विजय ठाकूर, लक्ष्मण ठाकूर, काशीनाथ ठाकूर आदी सहित कॅसेटचे गायक, गायिका व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गौरी गणपतीची गाणी व रामदास बोटीची कहाणी या कॅसेटमध्ये प्रकाश तांडेल यांनी संगीत दिले असून वनिता ठाकूर यांनी गाणी गायली आहेत। शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व कर्नाळ नागरी सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष सुभाष देशपांडे यांनी आपल्या वयाची 60 वर्ष पूर्ण करून यशस्वीरित्या 61 वर्षात पदार्पण केले आहे। सुभाष देशपांडे शेका पक्ष, रोटरी क्लब ऑफ पनवेल, HOC रसायनी तसेच विविध सामाजिक संघटनांमध्ये कार्यरत असल्याने त्यांचा मोठा मित्र परिवार आहे। त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांचे अभिष्ट चिंतन करण्यासाठी त्यांच्या मित्र परिवाराने त्यांच्या घरी गर्दी केली होती। सुभाष देशपांडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ पनवेलचे सर्व सदस्य उपस्थित होते। तसेच शेतकरी कामगार पक्षातील विविध जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्याने व कर्नाळा नागरी सहकारी बँक, रायगड श्रमिक एकता संघ कामगार संघटना, कर्नाळा महिला रेडीमेड गारमेंट अशा विविध प्रकल्पांमध्ये तसेच विविध संघटनांमध्ये जबाबदारीची पदे भूषवित हे सर्व प्रकल्प यशस्वी केल्याने आमदार विवेक पाटील यांचे विश्वासू सहकारी बनले। सुभाष देशपांडे यांनी 61व्या वर्षात पदार्पण केल्याने आमदार विवेक पाटील, माजी नगराध्यक्ष जयम मात्रे, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती बाळाराम पाटील, कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील, सदाशेठ साबळे आदी मान्यवरांसहित त्यांच्या मित्र परिवाराने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घरी गर्दी केली होती। कर्नाळा आजतक परिवारातर्फे सुभाष देशपांडे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा।
बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू। जनलोकपाल विधेयक मंजूर व्हावे व भारत भ्रष्टाचार मुक्त व्हावा यासाठी लोकनेते अण्णा हजारे यांनी आंदोलन सुरू केले आहे आणि या आंदोलनाला देशभरातून जाहीर पाठिंबा मिळत आहे। अण्णा हजारे गेल्या 9 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत, तर अण्णांच्या समर्थनार्थ नागरिक ठिकठिकाणी रॅली मोर्चे काढीत आहेत व अण्णांनी पेटवलेली ही क्रांतीची मशाल आता लोकपाल विधेयक सरकारकडून मंजूर करून घेणारच असे दिसून येत आहे। भारत भ्रष्टाचार मुक्त व्हावा व विदेशातील काळा पैसा भारतात परत आणावा यासाठी अण्णा हजारे यांनी आंदोलन छेडले आहे। लोकपाल विधेयक मंजूर व्हावा या मागणीसाठी अण्णा गेल्या 8 दिवसांपासून उपोषणास बसले आहेत। अण्णांच्या या आंदोलनाला जगभरातून जाहीर पाठिंबा मिळत आहे। मोठमोठी शहरे असोत वा छोटी गावे, सर्व स्तरातून नागरिकांनी अण्णांच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे। यासाठी ठिकठिकाणी रॅली, मोर्चे, कॅन्डल मार्च काढून जनजागृती केली जात आहे। पनवेल शहरातही अनेक ठिकाणी मोर्चे काढण्यात आले होते। 22 ऑगस्ट रोजी MIDC तळोजा येथील तोंडरे गावातील ग्रामस्थांनी अण्णा हजारे यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ रॅली काढली होती। यावेळी रॅलीत तोंडरे ग्रामस्थ व लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी झाली होती। हातात फलक घेऊन घोषणा देत तोंडरे ग्रामस्थांनी अण्णांच्या जनलोक बिलासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला। या प्रसंगी विश्वनाथ पाटील यांनी या मोर्चाविषयी अधिक माहिती दिली। हे पूर्ण भारतवासियांनी किंवा देशाने पूर्ण पाहिलेच आहे अण्णा हजारे काय केलेलं आहे, पण याचा प्रमुख उद्देश असा आहे की आम्ही जेव्हा लायसन काढण्यासाठी जातो तेव्हा तिथल्या समोरच्या माणसाला आम्हाला 500 रुपये द्यावं लागतात, किंवा आम्ही ज्यावेळेस रेशनिंग कार्ड काढतो त्यावेळेस त्या तलाट्याला किंवा तहसीलदारला आम्हाला 1000 रुपये किंवा 2000 रुपये द्यायला लागतात। हे जे भ्रष्टाचार आहे या भ्रष्टाचाराला पूर्णपणे जनता त्रस्त झालेली आहे आणि या पूर्ण भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी अण्णा हजारेंनी पूर्ण देशभर आमरण उपोषण केलेलं आहे। लोकपाल बिल पास व्हावा यासाठी अण्णा हजारेंनी आमरण उपोषण केलेलं आहे। त्यासाठी आम्ही पूर्णपणे अण्णा हजारेंना पाठिंबा करत आहोत आणि वेळ पडल्यास आम्ही गावोगावी जाऊन सर्व नागरिकांना किंवा जे आपले देशातले नागरिक आहेत त्यांना आम्ही आमच्या भावना व्यक्त करून त्यांना रस्त्यावर आणू आणि सरकारला आम्ही लोकपाल बिल मान्य करायला लावू। लोकपाल बिल पास करो, लोकपाल बिल पास करो, स्वतंत्र भारताचा, स्वतंत्र भारताचा। बातम्या अजूनही आहेत, परंतु एका अल्पशा विश्रांतीनंतर पाहत रहा कर्नाळा आजतक। अभ्युदय कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सहकार क्षेत्रातील एक अग्रगण्य बँक मुंबई शहरातून सुरुवात करणाऱ्या या बँकेने महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक राज्यात आपला विस्तार केला आहे। अभ्युदय बँकेने 9000 कोटींचा व्यवसायाचा टप्पा कधीच ओलांडला आहे। बँकेच्या 31 मार्च 2011 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेच्या ठेवी झाल्या आहेत 5261 कोटींच्या वर, तसंच 3453 कोटींची कर्जे वितरित करण्यात आले आहेत, तर 78 कोटींचा निव्वळ नफा अभ्युदय बँकेने मिळविला आहे। मोबाईल बँकिंग, टेली बँकिंग, इंटरनेट बँकिंग सुविधा देणारी व अत्याधुनिक तंत्र सातत्याने आत्मसात करणारी अभ्युदय बँक अध्यक्ष आमदार सीताराम घनदाट व व्यवस्थापकीय संचालक विजय मौर्य यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाच्या सहकार्याने व ग्राहकांच्या आशीर्वादाने प्रगती पथावर आहे। ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणारी, त्यांच्या ठेवी सुरक्षित ठेवून त्यात वाढ करणारी, ग्राहकांच्या विश्वासाची एकमेव बँक अभ्युदय कोऑपरेटिव्ह बँक। शैक्षणिक कर्ज, गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज व सोने तारण कर्ज तसेच विविध विमा योजनांचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या अभ्युदय बँकेशी आजच संपर्क साधा। चष्मा नकोय, कॉन्टॅक्ट लेन्सलाही कंटाळला आहात तर मग लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटच्या चष्मा मुक्ती योजनेचा लाभ घ्या।
दर शुक्रवारी मोफत नेत्र तपासणी. या मोफत नेत्र तपासणीसाठी आजच संपर्क साधा. जान्हवी 95 94 98 68 21. शुभदा कुडतलकर 95 94 98 68 36. लक्ष्मी आई इन्स्टिट्यूट उरण रोड पनवेल. अरे दाते साहेब, राहुलचं कुठं जमलं का? कुठे काय तूच सांग. विकासचं कुठे जमतंय की नाही? जमतंय की नाही? कुठे जमत नाहीये विचार. जेटकिंगचा कोर्स पूर्ण काय झाला, रोजचं एखादं बोलावणं येतंय. रेल्वेज, मीडिया, टेलिकॉम वाले सगळे मागे लागलेत. ओ मग मुलगी कुठली करतोय? मुलगी मी नोकरीचं म्हणतोय हो. ओ नोकरी. मुलगी येईलच. जेटकिंग इंडियाज नंबर 1 हार्डवेयर नेटवर्किंग इंस्टीट्यूट. आता नोकरीचं टेन्शन नाही. जेटकिंग में जो भी स्टूडेंट्स पढ़ने आते हैं उनका पर्सनल अटेंशन दिया जाता है. हित किट हमारे पास है हार्डवेयर के प्रैक्टिकल्स के लिए. इसको सिमुलेटर बोलते हैं बिकॉज आज जो जॉब गारंटी के अंतर्गत बच्चों को हम लोग नौकरी के लिए भेजते हैं तो वहाँ पे एम्प्लॉयर की इच्छा रहती है कि भाई उन्हें प्रैक्टिकली करके आना जरूरी है. तो हित किट की मदद से हमारे स्टूडेंट्स जो है वो सिमुलेटर पे बहुत सारे प्रैक्टिकल्स करके जाते हैं तो वो हार्डवेयर का इंटरव्यू कॉन्फिडेंटली फेस कर पाते हैं. कामयाबी की गारंटी के लिए जेटकिंग इंडियाज नंबर 1 हार्डवेयर एंड नेटवर्किंग इंस्टीट्यूट. जनतेचा एकच निर्वाळा बँक असावी तर कर्नाळा. कर्नाळा नागरी सहकारी बँक. संपूर्ण कोकण विभागात सहकारी बँकेचा प्रथम क्रमांक मिळवून यशाच्या अत्युच्च शिखरावर आरूढ झालेली, ग्राहकांच्या विश्वासास पात्र असलेली रायगड जिल्ह्यातील एकमेव अग्रगण्य बँक कर्नाळा नागरी सहकारी बँक. केवळ 14 वर्षांच्या काळात यशाची गगनभरारी घेणाऱ्या बँकेच्या ठेवी 255 कोटींच्या वर. स्थापनेपासून रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसार ग्रेड 1 आणि वैधानिक लेखा परीक्षणात अवर्ग दर्जा कायम राखलेली जनतेच्या विश्वासाची बँक कर्नाळा नागरी सहकारी बँक. भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण 13.2%. बँकेचा निव्वळ नफा 3 कोटींच्या वर. एनपीएचे प्रमाण 6.19%. मुदत ठेवी अर्थात डिपॉझिट्सवर आकर्षक व्याज. दिनांक 1/8/2011 पासून मुदत ठेवीवरील आकर्षक व्याज दर 15 ते 45 दिवस 5.50%. 46 ते 90 दिवस 6.75%. 91 ते 180 दिवस 8%. 181 दिवस ते 1 वर्ष 8.75%. 1 वर्षाचे वर म्हणजेच 13 महिने ते 2 वर्ष 10.50%. 2 वर्षांचे वर म्हणजेच 25 महिने ते 3 वर्ष 10%. 3 वर्षांचे वर ते 5 वर्षे 9%. ज्येष्ठ नागरिकांसाठी 1% ज्यादा व्याज आणि आपल्या ठेवी 7.5 वर्षात दुप्पट. कर्जासाठी सुयोग्य मार्गदर्शन आणि बँक लॉकर्सची ही सेवा उपलब्ध. त्याचबरोबर वीज ग्राहकांची दगदग मिटविण्यासाठी आम्ही सुरू केले आहे वीज बिल भरणा काउंटर. बँकेने सुरू केली आहे सोने तारण कर्ज योजना. दर साल दर शेकडा 11% व्याजाने. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक असोसिएशन मुंबईद्वारे बँकेला मिळाले आहे पहिले व दुसरे पारितोषिक. त्यामुळेच बँकेच्या प्रगतीत मानाचा तुरा खोवला गेला आहे. अत्याधुनिक सेवा सुविधांनी सुसज्ज अशा आमच्या शाखा खारघर, नवीन पनवेल, महाड आणि तक्कागाव बँकेच्या यशाचा आलेख सदैव चढता ठेवण्यासाठी कटिबद्ध आहेत. आमचे सर्व संचालक आणि आमचे मार्गदर्शक बँकेचे अध्यक्ष माननीय आमदार विवेकानंद पाटील. माननीय आमदार विवेकानंद पाटील यांच्या उक्तीप्रमाणे अविश्रांत मेहनत आणि प्रामाणिकपणा हे यशाचे गमक या ध्येयाने आपल्या सेवेसाठी तत्पर आहेत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सरव्यवस्थापक हेमंत सुताने आणि त्यांचा कर्मचारी वृंद. तेव्हा बँकेच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि सौजन्यशील सेवेसाठी सोमवार ते शनिवार सकाळी 9:30 ते 1:30 आणि दुपारी 2:30 ते सायंकाळी 6 या वेळेत प्रत्यक्ष संपर्क साधा. आमचा पत्ता कर्नाळा नागरी सहकारी बँक लिमिटेड, रतन मार्केट, पहिला मजला, टपाल नाका, उरण रोड, पनवेल. आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 2745 9111 2746 2700 आणि 3298 3363. जनतेचा एकच निर्वाळा बँक असावी तर कर्नाळा. कर्नाळा नागरी सहकारी बँक. कर्नाळा हस्तक बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत. श्रावण महिना सुरू झाला की महिलांना वेध लागतात ते मंगळागौरीचे. श्रावणात मंगळागौरी कार्यक्रमासाठी सर्व महिला एकत्रित येऊन पारंपरिक गीते गाऊन नृत्य सादर करतात व आपले पारंपरिक सण साजरे करतात. कोयना क्षत्रिय मराठी सेवा संघ धरणा कॅम्प यांच्या वतीने महिलांसाठी मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्रावण महिना सुरू झाला की महिलांना वेध लागतात ते मंगळागौरीचे.
श्रावणात मंगळागौरी कार्यक्रमासाठी सर्व महिला एकत्रित येऊन पारंपरिक गीत गाऊन नृत्य सादर करतात व आपले पारंपरिक सण साजरे करतात. कोयना क्षत्रिय मराठा सेवा संघ धरणा कॅम्प यांच्या वतीने महिलांसाठी मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पनवेल येथील ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहामध्ये आयोजित या कार्यक्रमासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेत्या वैशाली दरेकर, शिवसेना नेत्या संजना घाडी आदी मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते. तसेच या प्रसंगी कोयना क्षत्रिय मराठा सेवा संघाचे पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी वैशाली दरेकर यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना स्त्री भ्रूण हत्या याविषयी महिलांना माहिती दिली. की स्त्रीची भ्रूण हत्या करू नका, स्त्री गर्भ जो आहे तो काढून टाकू नका. परंतु मला एक सांगावंसं वाटतं की आज कुठल्याही समाजाचा वगैरे असं न घेता बऱ्यापैकी सुशिक्षित समाजामध्ये जी लोक सुशिक्षित आहेत, ज्यांच्याकडे चांगल्या प्रकारे पैसे आहेत, सुख आहेत ज्यांच्याकडे किंवा ऐशारामामध्ये जगतात, या लोकांकडेच स्त्री भ्रूण हत्या होते. कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिलांनी समाज प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रम प्रस्तुत केले व उपस्थितांची मने जिंकली. उरण तालुका अंतर्गत बोरीपाखडी, केगाव, रानवड, म्हातिवली, नागाव आदी गावातील नागरिकांना मुंबई उच्च न्यायालयाने सागरी सुरक्षेच्या नावाखाली 31 डिसेंबर पर्यंत घर सोडण्याच्या नोटिसा दिल्याने याविरुद्ध मंगळवारी सर्व दलीय पक्षांच्या वतीने उरण तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला मार्गदर्शन करण्यासाठी आमदार विवेक पाटील उपस्थित होते. काँग्रेस सरकारच्या राज्यात प्रत्येक नागरिकाला जीवन जगणे मुश्किल झाले आहे. भ्रष्टाचाराला समूळ नष्ट करण्यासाठी अण्णा हजारे सारख्या समाजसेवकाला आमरण उपोषण करावे लागत आहे. भ्रष्टाचार व महागाईचा राक्षस एका बाजूला सर्वसामान्य माणसाला जगू देत नाही, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसच्या काळ्या राजवटीत आता मुंबई उच्च न्यायालयाने ही शेतकऱ्यांना आपले घर सोडण्याचा आदेश जारी केला आहे. उरण तालुका अंतर्गत बोरीपाखडी, केगाव, रानवड, म्हातिवली, नागाव आदी गावातील रहिवाशांना गाव सोडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने देण्यात आले आहे. सागरी सुरक्षेच्या नावाखाली या गावांना विस्थापित करण्याची मागणी सरकारतर्फे न्यायालयाला केली होती. त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाने 6 जुलै 2011 वरील गावातील रहिवाशांना घर व जमीन सोडण्याचे आदेश दिले. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर स्थानिक नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. त्यामुळे मंगळवारी स्थानीय घर व जमीन बचाव समितीच्या वतीने उरण तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये आमदार विवेक पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, कॉम्रेड भूषण पाटील, जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती मनोहर भोईर, राष्ट्रवादीचे नेते गोपाळ पाटील, प्रशांत पाटील, कामगार नेता श्याम म्हात्रे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर, पंचायत समिती सभापती निकिता भोईर, उपनगराध्यक्ष नाहिदा ठाकूर आदी मान्यवरांसह सर्व दलीय पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने सामील झाले होते. या प्रसंगी सर्व दलीय शिष्टमंडळाने तहसीलदार दिलीप वाळुंजांना निवेदन दिले. मागणी केली की वरील गावांना विस्थापित करून सुरक्षा तट बनविण्याच्या सरकारचा आदेश मागे घ्यावा व ग्रामवासियांना चिंतामुक्त करावे, अन्यथा प्रकल्प बाधित गावातील नागरिक आंदोलनासाठी रस्त्यावर उतरतील. यावेळी आमदार विवेक पाटील यांनी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना सांगितले की सेफ्टी झोन बाधित ग्रामस्थांना सर्वतोपरी मदत केली जाईल. मग ती न्यायालयीन लढाई असो वा रस्त्यावर उतरून आंदोलन करायचे असो किंवा विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करायचा असेल, प्रत्येक ठिकाणी या निर्णयाविरुद्ध आवाज उठविला जाईल व बाधित गावातील नागरिकांना न्याय मिळवून दिला जाईल. आपल्याला लढायचा आहे, कायदेशीर लढाई होत राहील. पण कायदेशीर लढाई होत असताना न्यायाधीशांसमोर हायकोर्टाच्या काय बाजू गेली काय नाही गेली, पुढे आपण कायदेशीर मार्गाने जी आपली बाजू आहे ती त्या ठिकाणी आपण ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि न्यायालयाची लढाई जिंकण्यासाठी प्रयत्न करावा. या शासनामध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून कोणी काय निष्काळजीपणा केला असेल तर त्याच्या विरुद्ध देखील कार्यवाही निश्चितपणे केली जाईल. या ठिकाणी मागणी करत असताना, आपल्या हक्काची मागणी करत असताना, या आम्ही जी घरं बांधलीत ही काय घरे आम्ही शासकीय जागेवर बांधलेली नाहीत, ही आमच्या बाप दादाने आजपर्यंत जी आम्हाला जमीन ठेवलेली आहे त्या जमिनीवर बांधलेली घरं आहेत.
आम्ही कुठं अतिक्रमण केलेलं नाही, आम्ही दुसऱ्याच्या जागेत घरं बांधलेली नाही, तर आम्ही आमच्या जागेत आमच्या खर्चानं आम्ही जो काय घाम गाळला आयुष्यभर, आम्ही जे काय रक्ताचं पाणी केलेलं आहे त्या रक्ताचं पाणी करून मिळवलेलं उत्पन्नातनं आम्ही घर बांधतो. तर ह्या उरण तालुक्यातले हे रायगड जिल्ह्यातली जनता आपल्या मागणीसाठी आम्ही उभे केल्याशिवाय ठेवणार नाही हा विश्वास आणि कोणत्याही परिस्थितीत लढा यशस्वी करू. या लढा यशस्वी करण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते सारं करण्याची तयारी आम्ही या ठिकाणी ठेवलेली आहे. तुमच्या खांद्याला खांदा लावून नव्हे तर तुमच्यापेक्षा 2 पावलं पुढे जाऊन हा लढा यशस्वी करण्यासाठी निश्चितपणे सहभागी होऊ अशी ग्वाही देतो. कर्नाळ हस्तक बातमीपत्राबाबत आपणास काही सूचना करायच्या असतील, काही माहिती द्यायची असेल किंवा जाहिरातींच्या संदर्भात कृपया आमच्याशी संपर्क साधा. आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळा आजतक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल. आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaaztak@gmail.com. पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर. शेतकरी कामगार पक्षाची आमदार चषक दहीहंडी पोलिसांनी फोडली. या दैनिक रामप्रहर मधील धादांत खोट्या बातमीचा नागरिकांनी केला निषेध. कोयना क्षत्रिय मराठा सेवा संघ धरणा कॅम्प यांच्या वतीने महिलांसाठी आयोजित मंगळागौर कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद. पनवेल रेल्वे स्टेशन पासून शेअर रिक्षा चालू करण्याची प्रवाशांची मागणी आरटीओने केली मान्य. कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष सुभाष देशपांडे यांना 61व्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा. आणि सागरी सुरक्षेच्या नावाखाली उरण येथील घरांना खाली करण्याचे सरकारी आदेश रद्द करावेत या मागणीसाठी आमदार विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय निषेध मोर्चा. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 10:30 वाजता, सकाळी 8:30 वाजता आणि पुन्हा रात्री 8:30 वाजता. तोपर्यंत नमस्कार.